विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध धर्माचा संपूर्ण विश्वात प्रचार प्रसार करणारे छत्रपती सम्राट अशोक या रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, मनुस्मृतीचा चेंदामेंदा करणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाला प्रथम प्राधान्य देणारे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिगुरु लौहजी वस्ताद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना, या महापुरुषांना त्रिवार अभिवादन करतो आणि सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो। आज परिवर्तन युवक सामाजिक संघटनेच्या वतीनं विविध क्षेत्रात सामाजिक, राजकीय, धार्मिक या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला। त्यांना ऊर्जा देण्याचं काम या युवक परिवर्तन संघटनेच्या माध्यमातून केलं। आमच्यासारख्या सामान्य फाटक्या कार्यकर्त्याला आज युवक परिवर्तन संघटनेच्या वतीनं या ठिकाणी प्रमाणपत्र देऊन आम्हाला नवीन ऊर्जा लढण्याची या ठिकाणी देण्यात डोंगरे सरांनी दिली। त्याबद्दल डोंगरे सरांना मी मानाचा क्रांतिकारी जय भीम करतो। असंच कार्य त्यांच्या हातातून घडत राहावे हेच मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज खऱ्या अर्थानं या महापुरुषांची या देशाला आवश्यकता आहे। या देशात अनेक काही या ठिकाणी आरएसएसचे जे 1924 पासून चड्डी आणण्याचं काम या ठिकाणी करतात, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शोषित पीडितांना टायकोटात आणण्याचं काम केलं। ते पुन्हा टायकोटातलं काम या ठिकाणी उद्ध्वस्त करून या ठिकाणी पुन्हा चड्डी वर आणण्याचं काम या आरएसएसने चालू केलं आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी बहुजन समाजातील सर्वांना हेच आवाहन करतो की या महापुरुषांचे विचार जिवंत ठेवायचं काम आजच्या तरुण पिढीवर आहे। म्हणून तरुण पिढीला मी या माध्यमातून आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करा। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पेनाच्या ताकदीनं या जगासोबत युद्ध लढलं, तो पेन आता तुमच्या प्रत्येक तरुणाच्या खिशाला असला पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार आता बाजूला ठेवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, कारण की शिवाजी महाराजांची तलवार या ठिकाणी जरी कोणत्या स्त्रीवर अन्याय अत्याचार होत असेल तर ते तलवार त्यावेळेस काढायचं काम आपलं आहे। परंतु सध्या पेनाची ताकद हे सगळ्यात मोठी ताकद आहे, ते सिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलं। कारण की आज संपूर्ण जग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गावर चालते। बाबासाहेबांचे विचार संपूर्ण जगात स्वीकारले जातात। या देशात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले पाहिजेत हे या माध्यमातून आवाहन करतो। या देशात जरी काही जिवंत असतील ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार या देशात जिवंत आहेत, अन्यथा या देशात संपूर्ण नष्ट झालेलं काम आहे। बाबासाहेबांचे विचार फक्त या देशात जिवंत आहेत आणि जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार या देशात जिवंत राहतील तोपर्यंत या देशातला एक कणही सुद्धा कोणी वाकळं करू शकत नाही। बाबासाहेबांनी या मातीवर, या मातीतल्या कणावर अतिशय प्रेम केलं। या देशाला भारतीय राज्यघटना देऊन इंग्रजाच्या या जुलमी व्यवस्थेतून बाबासाहेबांनी या देशाला स्वतंत्र केलं। पुन्हा हा देश गुलाम होता कामा नये याची दखल या देशातील प्रत्येक नागरिकांनी घेतलं पाहिजे, एवढंच या माध्यमातून आवाहन करतो। या देशात पुन्हा गुलामगिरी आणण्याचं काम चालू आहे, त्या गुलामगिरीला पुन्हा उद्ध्वस्त करायचं काम हे आजच्या तरुण पिढीवर आहे। या तरुण पिढीला मी आवाहन करतो की गुलामगिरीला उद्ध्वस्त करा आणि ज्या माध्यमातून बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलं, तेच मनुस्मृती पुन्हा या ठिकाणी घालण्याचं काम आजच्या युवक पिढीवर आहे। म्हणून युवा पिढीला आवाहन करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेचा घरोघरी प्रचार करा आणि या भारतातल्या नागरिकाला वाचवण्याचं काम करा हेच आवाहन करतो। आणि आज आमच्या सारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी सन्मान करून आमच्यात नवीन ऊर्जा निर्माण करायचं काम परिवर्तन युवक संघटनेच्या वतीनं केलं। त्या संघटनेला मी मानाचा मुजरा करतो आणि सर्वांना मानाचा जय भीम करतो। जय शिवराय।